त्या आजीच्या जवळ तो रामू आला. म्हटले आजी काय चाललंय? म्हटले काही नाही, एक काम कर, आता गरमागरम चपाती भाजी झालेली, आता तू जेवण करून घे छान मस्त. त्या आजीने काय केलं, त्याला जेवायला दिलं. आता तसं पाहायला गेलं गरमागरम चपाती होती बरं का. म्हणजे स्पर्श विषयाची आसक्ती मी आपल्याला सांगतोय, लक्ष देऊन ऐका. इतके स्पर्श विषयाची आसक्ती. तो बसला त्या आजीच्या जवळ. बसल्याच्या नंतर आजीनं त्याला जेवायलाही वाढलं. म्हटलं आजी पण विचारलं, म्हटले रामू अरे स्वयंपाक कसा झाला बाळा? म्हटले आजी स्वयंपाक अतिशय सुंदर आहे बरं, पण चपाती थोडीशी गरम द्या अजून. म्हटले बरं बरं बरं. आजीने चपाती लाटली, तव्यावर टाकली. परत आता चपाती तशी टोपल्यामध्ये टाकली नाही, आपल्याकडे काय म्हणतात उचटणी म्हणतात, काही ठिकाणी उलटणी म्हणतात. त्याच्यावरती चपाती धरली आणि त्याच्या ताटामध्ये टाकली. एकदम गरमागरम चपाती, लक्ष द्या, गरमागरम चपाती त्याच्या ताटात टाकली. आता तसं पाहायला गेलं चपाती गरमागरम आहे. परत आजीनं विचारलं, म्हणले आजीनं विचारलं, म्हणले रामू स्वयंपाक कसा झाला रे बाळा? म्हटले आजी स्वयंपाक अतिशय टेस्टेड आहे, पण चपाती थोडीशी गरम द्या ना अजून. म्हटले बरं बरं. आजीचा चांगला अभ्यास झाला होता, ते कीर्तनकारच होते, चांगला अभ्यास झालेला. मग आजीने चपाती लाटली, तव्यावर टाकली. आता चपाती आजीनं उलताण्यावर नाही घेतली, काय म्हणतात आपल्याकडं सांडस. हा, सांडशीनं तवा धरला आणि त्याच्या पुढे नेऊन ठेवला. म्हटले आता एक काम कर, याच्यावर मोडून खा ना. अभ्यास त्याला गरम खायचा नादच होता. त्यांनी त्या तव्यावरती चपाती मोडून खाली बरं का मायबाप. आजीनं परत विचारलं, म्हणले स्वयंपाक कसं काय झालाय रामू? म्हटले स्वयंपाक अतिशय टेस्टेड आहे, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे. ते म्हणले मूड द्या, आता एक काम कर, चुलीत बसून खा. विठ्ठल विठ्ठल. इतकी लोक आसक्त, इतकी लोकांना गरम खाण्याची आसक्ती, शब्द विषयाची आसक्ती, स्पर्श विषयाची, शब्द स्पर्श रूप विषयाची आसक्ती, रूप रस गंध या पंचविषयाच्या नादी लागून लोकांचं वाटोळं झालं. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, याची कोण करील देव, कोण करील देव, नारायणी भाव, नारायण भाव, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, कोण सुख धरोनी संसार, कोण सुख धरोनी संसारी, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, धरोनी संसारी, नंदनी संसारी. माणसं विषयाचा विचार करतात बरं, विषयाचं चिंतन करतात. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, सुख धरोनी संसारी, सुख धरोनी संसारी. असे माणसं विचार करतात. पण याचा विचार करण्याच्या ऐवजी कोणता विचार करायचा? तर महाराज म्हणतात ऐका, तुम्ही विचार करतात ना, हे असे भलते सलते विचार करू नका. आपण करतात ना त्याच्या आहारी जाऊ नका. नुपजे काळाचे आहारी, काळ तुमच्यावर घात करील. बरं, तुम्ही ऐका, विचार करा, विचार करा. कोणता विचार करा? तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये क्षणोक्षणाचे करावा विचारा, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा
हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. लावून घ्या. क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. विचार करा महाराज म्हणतात, पण काय करा, क्षणाक्षणाला करा, पावला पावलाला करा, वेळोवेळी करा. पण कोणता करा? हा भवसागर आपण तरुण जाण्यासाठी. हा जो भवसागर आहे ना, संसारालाच भवसागर म्हटलं बरं का. आपल्याला वाटत असेल भवसागर कोणता, तर संसार हा, संसार सिंधू हा दुस्तर, भवसागर तरता कार्य करीत असे चिंता. पहिलं उभा दाता कटी कर ठेवून, तारणारा तोय आपल्याला लक्षात ठेवा. म्हणून विचार करा, क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार. सारा सार विचार करा उठा मोठी, सारा सार विचार करा उठा मोठी. विचार करा, सारासार विचार करा, सारासार विचार करा. सार आणि आसाराचा काय करा, विचार करा. विचार करा, पण कसा करा, सार आणि आसार. जो सार कोण आहे, भगवंत आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळपाणी जपत आहे वारंवार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार,
मुंबईवरनं आलीत, महाराष्ट्रभर नाव गाजतं यांचं. इकडून आलीत बीडवरनं. विठ्ठल विठ्ठल सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. विचार करा, सार आणि आसाराचा विचार करा. विचार नाही केला तर काही विचार नाही नर. मी आधीच सांगितलं, नर खरं तो तैसा खरं म्हटलं, गाढव म्हटलं. म्हणून माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर विचार करावा. पण कोणता करा? भव सिंधू पार. या भावसागरातून आपल्याला तरुण जायचंय, याचा विचार करा. तरावया पार भव सिंधू. आणि हा विचार करा, हा देह आहे ना, या देहाला आपण सजवतो. हा देह एक दिवस जाणार आहे आणि याला काळ खाणार आहे. विचार करा, हा देहाला आपण किती सजवण्याचा प्रयत्न करतो, काय काय नाही लावतो. हा देह जाणार आहे. हा देह नाशिवंता मलमूत्राचा नाशिवंत करते बरं. हा देह नाशवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कीटकाचा साधा. वर्णन करते. मदाला असं प्रकरण आहे, त्या प्रकरणातला अभंग आहे. त्या बाळाला उपदेश करते. हा देह कसा आहे? जाणार आहे. विचार करा, हा देह जाणार आहे. देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. म्हणून काय करा, त्याच्या आधी विचार करा. हा भावसागर तरण्याचा विचार करा. आणि हा देह जाणार आहे. अभंगाच्या दुसऱ्या नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह नाशवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. काळ त्याला टपलेला आहे खाण्यासाठी. म्हणून काय करा तर विचार करा. आयुष्य खातो काळ सावधान. काळ आपल्याला घ्यायच्या अगोदर सावधान राहा. आणि आपला भरोसा नाही, या क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. आज आपण इथं आज कीर्तन करतोय मी इथे. ग्रास गिळी सत्ता हाती नाही, क्षणभंगुर हे जाय न कळता. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातातला जो घास आहे ना, आता समजा आपण हातामध्ये जेवण करायला बसलो, आपल्या हातात घास आहे, जो तोंडापर्यंत सुद्धा येईल एवढी शाश्वती नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर हे जाय न कळता. जाईल. ऐका, थाप टाका थोडी.
कुंभार घडी तो घडा, कुंभार घडी तो घडा, त्या घड्याला जाईल कडा, त्या घड्याला जाईल कडा. जीव पाण्याचा बुडबुडा रे, भरवसायाचा नाही. जीव पाण्याचा बुडबुडा रे, भरवसायाचा नाही. जीव पाण्याचा बुडबुडा रे, भरवसायाचा नाही. भरवसाच नाही याचा, जाईल एक दिवस. म्हणून काय करा, काळ आपल्याला घ्यायच्या अगोदर सावध वास. तुकाराम महाराज सांगतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून सावध व्हा आणि काळ आपल्याला घेण्याच्या अगोदर सावध व्हा. आणि घडी घडी काळ वाटायाची पाहे, घडी घडी काळ वाटायाची पाहे. अजून किती आहे अवकाशा, अवकाशा, अवकाशा. हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून भरपूर अवकाश आहे. विठ्ठल विठ्ठल. 10:30 वाजले होते, करू अजून एक 15-20 मिनिट. घडी घडी काळ वाटयाची पाहे. आपण याचा विचार करतो महाराज बरं का, याचा विचार केला नाही पाहिजे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. विठ्ठल विठ्ठल. आपलं जे मन आहे ना, आपलं जे मन, त्या मनाला गुंतून ठेवावं महाराज. मन कशातही जातं ना, त्या मनाला असं रोग धरावा. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळाची येऊनी वडील बाजूला, काळाची येऊनी वडील बाजूला. काळाची उडी पडण्याच्या अगोदर सावध व्हा आणि संतांची संगत करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा, वेळ वायाला लावू नका. परमार्थाची तातडी करा, करावी तातडी परमार्थाची. ऐका मायबाप, जीवनामध्ये ज्या माणसाने आपल्याला योग्य दिशा दाखवली, योग्य मार्ग दाखवला ना, त्या माणसाचं स्मरण ठेवलं पाहिजे बरं. जीवनामध्ये माणसं उपकाराचं स्मरण ठेवत नाही, त्याला कृतज्ञ म्हटलेले शास्त्रामध्ये. शास्त्र असं सांगतं, जीवनामध्ये माणसाने कृतज्ञ कधी वागायचं नाही. कसं वागायचं, कृतज्ञ वागायचं. ऐका दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाभारतामध्ये आलेलं दृष्टांत आहे. महाभारतामध्ये कौशिक ऋषी नावाचे ब्राह्मण आहेत. ते जंगलातून प्रवास करू लागले मायबाप. जंगलातून प्रवास करू लागल्याच्या नंतर त्यांना असं उन्हाचा कहर होता. त्या उन्हामध्ये त्यांना असं वाटलं का आता झाडाच्या खाली आपण विश्रांती घेतली पाहिजे, ऊन फार लागतंय. तर त्या झाडाच्या खाली त्यांनी विश्रांती घेऊ लागले. झोपले. झोपल्याच्या नंतर वरती एक राजहंस बसलेला होता. तो राजहंस आहे ना, सदाचारी राजहंस होता बरं का. त्यानं बघितलं की आपल्याकडे कोणतरी अतिथी आलाय आणि अतिथी धर्म माणसाने पाळला पाहिजे. अतिथी देवो भव, माणसाने अतिथी धर्म पाळला पाहिजे. त्याने काय केलं, वरून अशा झळाईमधनं ऊन लागत होतं आणि आपली अशी पंख पसरवली. आपल्या अतिथीला ऊन लागलं नाही पाहिजे येण्यात. त्यानं इतकी काळजी घेतली. कोणाची? कौशिक ऋषींची. विचार केला
त्यांची झोप झाली. 4 वाजेचा टायमिंग झाला, त्यांचा निघायचा टायमिंग झाला. पुढे ते जाऊ लागले. राजहंस खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर राजहंस सांगू लागला, तुम्ही आज आमच्याकडे अतिथी म्हणून आलात, तर आजच्या दिवस आपण विश्राम करावा. मी आपली जेवणाची सगळी व्यवस्था या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी त्याची व्यवस्थाही केली. विठ्ठल 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 व्यवस्था केली. विक्षेप नका करू फक्त थोडा. मला विक्षेप आवडत नाही, मला शांत रसातलं कीर्तन आवडतं. काय विक्षेप विक्षेप झाला का मग आपल्याला पण विक्षेप होतो बोलायला. विठ्ठल विठ्ठल व्यवस्था सगळी केली त्या राजहंसानं. राजहंस म्हणू लागला, मायबाप आपली जेवणाची व्यवस्था केली छान. आता एक काम करतो, तुम्हाला मी एक वळकटी तयार करून देतो. त्यानं वळकटी तयार केली आणि त्यांना झोपण्यासाठी वळकटी दिली. कुणासाठी? कौशिक ऋषींसाठी. कौशिक ऋषींनी त्यावर आराम केला आणि परत सकाळी निघू लागले. निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी परत त्याला काही फळं कंदमुळं आणून दिली आणि म्हटले आपण पुढच्या प्रवासाला लागा. पण त्या कौशिक ऋषींच्या मनामध्ये दुर्बुद्धी आली. मायबाप, आता ज्या माणसाने आपल्यावर काय केला, उपकार केला, मग त्या उपकाराचं स्मरण ठेवायला पाहिजे की नाही. माणसाची जात अशी आहे, ज्याने आपल्यावर उपकार केला ना, म्हणून माणसाने जीवनामध्ये दुर्बुद्धी येऊ देऊ नका. तुकाराम महाराजांनी हेच मागितलं. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको भगवंता. त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी आली. दुर्बुद्धी आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, म्हटले आपण एक काम करू, हा राजहंस आहे ना, याचा मांस आपल्यासोबत घेऊ. आपल्याला 2-3 दिवस प्रवास करायचा, आपल्याला काही खायला नको का आणखी, दमदार जरा वजनदार. लोकांना वाटतं त्याच्यामध्ये फार कस आहे, पण त्याच्यात काही नाही. बरं, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेवेला, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला हौस वाटते, मांस खाता हौस करी जोडोनी, आपला वैरी ठेवला आपण जोडून, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते भोगावंच लागतं आणि इथंच भोगावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या राजहंसाचं मांस त्यानं कट केलं. मांस कट केलं आणि घेऊन निघाला. आता तो जर राजहंस होता ना, मी सांगितलं मग अशी सदाचारी राजहंस होता तो. त्याचा दिनक्रम असा होता, रोज सकाळी काय करायचा, सकाळी 6ला स्नान संध्या झाली, वरती स्वर्ग लोकामध्ये जायचा, ब्रह्मदेवांकडे जायचा. ब्रह्मदेव त्याला वेदाच्या रुचा सांगायचे आणि परत ते वेदाच्या रुचा ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक राजा होता. त्या राजाकडे तो राजहंस नित्यानं जायचा. तो राजहंस त्या राजाकडे गेल्यानंतर त्या राजाला देखील वेदाच्या रुचा रोज सांगायचा. बरं, त्या राजानं विचार केला, आज आपल्याकडे आपला राजहंस आलाच नाही गड्या, आज आपल्याकडे राजहंस आलाच नाही. तर त्या राजानं काय केलं, प्रधानजींना पाठवलं, प्रधानजी जा बघून या आणि आपला राजहंस का बरं आला नाही एवढं चौकशी करून या. त्या ठिकाणी आला, प्रधानजी आले आणि बघितलं तर काय, त्या पक्षाची पखं वगैरे अशी बाजूला साईडला पडलेली. ती पखं उचलली आणि तशीच राजेसाहेबांकडे पुढे घेऊन गेले आणि राजेसाहेबांना दाखवलं, राजेसाहेब बघा, कोणीतरी कृतज्ञ माणसाने आपल्या राजहंसाची हत्या केली. जो कोणी असेल त्याला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी माझ्या पुढे हजर करा. राजानं फरमान सोडलं आणि त्याला शोधण्यासाठी प्रधानजी सगळे निघाले. त्याला शोधून आणलं आणि राजेसाहेबांच्या पुढे उभं केलं. उभं केल्याच्या नंतर राजेसाहेबांनी त्याला विचारलं, काय कमी केलं होतं राजहंसाने, तुम्हाला काय त्रास दिला होता की त्याची तुम्ही हत्या केली. त्यानं सांगितलं, राजहंसानं माझी खूप सेवा केली मायबाप, पण माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी आली त्यावेळेला आणि मी राजहंसाचा हत्या केली, माफ करा मला मनापासून. त्या राजांनी काय केलं, फरमान सोडलं, मला याच्यासुद्धा असेच तुकडे करा आणि साईडला नेऊन टाकून द्या. त्याचे तुकडे असे केले आणि साईडला नेऊन टाकले आणि सांगितलं, जे नरभक्षक आहेत त्या नरभक्षकांना सांगायचं मांस खाण्यासाठी. पशुपक्षी जायचे, वास घ्यायचे आणि साईडला यायचे, वास घ्यायचे साईडला यायचे. म्हटले पशुपक्षिकावर मांस खात नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग नरभक्षक पाठवले. नरभक्षक गेले, म्हटले महाराज, ते जे मांस आहे ना, ते मांस कृतज्ञ माणसाचं मांस आहे. त्या कृतज्ञ माणसाचं मांस खाल्याच्या नंतर आमच्या सुद्धा मनामध्ये दुर्बुद्धी येऊ शकते, म्हणून त्या कृतज्ञ माणसाचं मांस नको आम्हाला. म्हणून जीवनामध्ये माणसाने कधी कृतज्ञ वागू नये.
कृतज्ञा ज्ञानोबराय म्हणतात, कृतज्ञा उपकारू केला का चोरा व्यवहारू दिदला. कृतज्ञ माणसाच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये. हल्ली या समाजामध्ये इतकी कृतज्ञ लोक झाली, खूप कृतज्ञ, उपकाराची जाणीव ठेवत नाही. उपकाराचं स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्या संतांना शरण गेलं पाहिजे. कारण संतांच्या संगतीमध्ये सुख आहे, समाधान आहे. आपल्याला कळायला पाहिजे संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिके नाही तिथे. म्हणून संतांची संगत धरा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, परमार्थाची तातडी करा मायबाप. आणि तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आलात, या मृत्यू लोकामध्ये आलात ना, तर या लोकामध्ये संपत्तीचा धनाचा जो उन्मत्तपणा आपल्या अंगामध्ये बांधू नका. हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि लक्ष द्या आता 5-10 मिनिटं. आज आपण ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी उभं आहोत, खऱ्या अर्थाने ज्यांनी आज ओंकार महाराज, मी या ठिकाणी उभं आहे ना, खास त्या माणसामुळे. माझे आजोबा आहेत, त्यांच्यामुळे या ठिकाणी उभं आहे. फार कडक आणि बाणेदार स्वभाव, नेबळट पण कधी नाही, खूप कडक स्वभाव. आणि त्यांना मरणही अशा दिवशी आलं, एकादशीच्या दिवशी, मागच्या वर्षी. आजचाच दिवस आहे, आजचीच तारीख आहे. याच दिवशी मला फोन आला होता संध्याकाळचा टायमिंगला. म्हटले विकास, दीपे म्हणायचे मला ते लाडाने, मी येतो म्हटले. माझं वारकरी शिबिर चालू होणार होतं 21 तारखेला मागच्या वर्षी. माझ्याशी बोलणं झालं आजच्या दिवशी. काळ कधी घात करायला सांगता येत नाही. मी मगाशी सांगितलं क्षणाच 5-10 मिनिटं फक्त. 5-10 मिनिटं. याच तारखेला, आजचीच तारीख आहे बघा, मला फोन आला. म्हटले मी येतो म्हटले शिबिरासाठी, 2-3 दिवस येतो. माझा शिबिराचा समारोप जवळ आला आणि त्याच वेळी त्यांनी आजोबांनी देह ठेवला एकादशीच्या दिवशी. माझी खूप धावपळ झाली. माझं अर्ध मन इकडं लागलं आणि अर्ध तिकडे लागलं. मायबाप खऱ्या अर्थाने माझे गुरु तेच ठरले. आणि ते माझ्या घरच्यांची काही इच्छा होती का जाऊ नको आळंदीला, शिकू नको, पण खऱ्या अर्थानं मी त्यांच्यामुळे आळंदीला गेलो आणि आज माझ्या जीवनाचं सोनं झालं. कारण मार्ग त्यांनी दाखवला मला. ते जर नसते तर मला घरच्यांनी पाठवलं देखील नसतं. आणि ओंकार महाराज फक्त 3,000 रुपये त्यांनी मला दिले त्यावेळेस. 2017ची गोष्ट आहे. 3,000 रुपये दिले आणि त्या 3,000 रुपयामध्ये मी 3 वर्ष काढले. त्याच्यानंतर मला कार्यक्रमाचे पैसे मिळायला लागले सगळे, तो भाग वेगळा आहे नंतरचा. पण सुरुवात माझ्या आजोबांनी माझी करून दिली. म्हणून त्या उपकाराचं स्मरण म्हणून या ठिकाणी मी आज उभा आहे. त्यांना माझे कीर्तन ऐकण्याचे आजही ते माझ्या समोर आहे. आजचा जो दिवस आहे ना, आज वर्ष श्राद्धाला कीर्तन का करायचं, तर आपण वर्षभर आत्मा जो जातो ना, आत्मा गेल्याच्या नंतर त्याचा प्रवास असतो वर्षभर, तो फिरत असतो. ते आज बाहुबीती पूर जे नावाचं पूर आहे, ते अनेक पुरं पार करावं लागतं. वैतरणा नावाची गरुड पुराणामध्ये फार वर्णन आहे, आता ते सांगण्याची वेळ नाही. बाहुबीती पूर नावाचं, त्या पुरातून पलीकडे जाण्याचा आजचा दिवस, ते पार केल्यानंतर आजचा गंधमुक्तीचा दिवस म्हणजे मुक्तीचा दिवस. त्यांचं नावच उत्तम होतं आणि जीवनामध्ये त्यांनी खरंच खूप उत्तम कामं केली. खरंच उत्तम कामं केले. माझ्यासारख्या पामराला घडवलं. त्याच्यानंतर माझे योगेश मामा आहेत, त्यांना देखील त्यांनी घडवलं. त्यांना सुद्धा एक मार्ग दाखवला
सगळ्यांनाच त्यांनी मार्गदर्शन केलं. जीवनामध्ये त्यांनी कधी वाईट काम केलंच नाही, प्रत्येकाला चांगलाच रस्ता दाखवण्याचं काम केलं. म्हणून आज हे कीर्तनाचं जे आयोजन आहे आमचं सगळं आज या 5ही मुलींनी केलेलं आहे. त्या 5 मुलींसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. वर्ष श्राद्धाला कीर्तन का करायचं हा लोकांचा संभ्रम आहे. लोकांना वाटतं, काही लोक तर वर्ष श्राद्धही करत नाही. 5.5 महिने 3.5 महिने, काही तर 13व्याच्या दिवशीच उरकून टाकतात. मायबाप लक्षात ठेवा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याणा इच्छिती पूर्वजांची. वर्ष श्राद्धाला कीर्तन केलंच पाहिजे. वर्षभर केलेलं पुण्य आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी कीर्तनाचं केलेलं पुण्य, हे दोन्हीही एकत्र करून केलेलं पुण्य म्हणजे पुण्यस्मरण. त्याला म्हणतात पुण्यस्मरण. हे पुण्यस्मरण केलं पाहिजे. म्हणून या 5 मुलींनी आज हा कीर्तनाचा घाट घातला. हे कीर्तनासाठी महाराष्ट्रातले नामांकित गायनाचार्य आहेत. तुम्ही यूट्यूबला नाव टाका, ओमकार महाराज जगताप. आज ते इकडून आळंदीवरनं या ठिकाणी आले खास प्रेमखाती. कोण येते घरा आमूच्या कशाला, काय ज्याचं त्याला नाही धंदा. एवढं लांबून प्रवास करून रात्री 2 वाजता निघालेत. ते कशासाठी आले? प्रेम आहे म्हणून आले. आम्ही विचार केला होता आजोबांच्या कार्यक्रमाला चांगलाच कार्यक्रम आयोजित करायचा आणि चांगले गायक वादक आयोजित करायचे. ही जी 2 मंडळी, अनिकेत महाराज लांडे, या मुलाचं देखील महाराष्ट्रभर नाव गाजतंय. आज पखवाज क्षेत्रामध्ये इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांनी खूप सुंदर वादन केलं. त्यांच्या क्लिप आहेत बघा, यूट्यूबला नाव टाका लगेच. आदरणीय आमचे प्रदीप महाराज बोराडे, हे पण ते त्याच तोडीचं, दोन्ही पण तोडीची गायक वादक आहेत. आणि ही जी बालगोपाळ मंडळी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही जी बालगोपाळ मंडळी ना, आमचे आकाश महाराज उगले नस्तनपूरला, यांची शनेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. माझ्याकडे सुद्धा आळंदीत शिक्षण संस्था आहे. माझ्याकडे सुद्धा एक 15 विद्यार्थी आळंदीत शिकण्यासाठी, त्यांच्या पुण्यामुळे आज या ठिकाणी उभा आहे मी. हा जो विद्यार्थी माझ्याकडे, या मुलाला मी असंच सांभाळतो. हा विद्यार्थी माझा खूप म्हणजे अनाथ आहे. इथं भडाणे गाव आहे त्याचं. त्याची परिस्थिती घरची खूप हालाकीची. त्याची परिस्थिती अशी, काही अंध आहे, आईला दिसत नाही, इतकी हालाकीची परिस्थिती, पण सांभाळतो त्याला. आमच्या पर्यावरणावर जो आघात झाला आहे, आमचं खरंच सुख हरवलं. आजोबा आमच्यातून खूप खरंच लवकर निघून गेले. त्यांचं नाव उत्तम होतं, उत्तम प्रकारची कीर्ती त्या ठिकाणी ठेवून गेले. तुका म्हणे एका मरणेची सरे, मरण देखील त्यांना चांगलं आलं. बरं, एकादशीच्या दिवशी आलं म्हणजे पवित्र मरण आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम प्रकारची कीर्ती त्या ठिकाणी ठेवून गेले. आणि माणसाने असं जगावे, मरावे, कीर्तिरूपी उरावे, गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव निघावं, अशी कीर्ती करून माणसाने जावं. म्हणून आज आमच्या मायबाप काय, ज्याच्या जीवनामध्ये ज्याला हात आहे ना त्याला विचारायचं हाताची किंमत, ज्याला पाय नाही ना त्याला विचारायचं पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारायचं डोळ्याची किंमत, पण ज्याला आईबाप नाही ना त्याला विचारायचं आई आणि बापाची किंमत. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची, जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची, नका दुर्दशा करू माता माऊलीची, नका दुर्दशा करू माता माऊलीची. आई बाप गेल्यावर पडशी उन्हात, आई बाप गेल्यावर पडशी उन्हात, घडोघडी आठवण झुडूशी मनात, झडोघडी आठवण झुडूशी मनात, माता माऊलीची ज्योत कुंभाची, माता माऊलीची ज्योत
की ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीसावा त्याचा वंश मुक्तीसावा माझ्या डोळ्यातल आसा कुणी मायेन पुसता माझ्या डोळ्यातल आसा कुणी मायेन पुसता हुंद का दाटता होता गोष्ट बापाची सांगता हुंद का दाटता होता गोष्ट बापाची सांगता त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी तिगळ जोडलेली त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी तिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत कुणी बाबा म्हणताना पोरी हुंड कराट गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना बाबांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. म्हणून या 5 ज्या मुली त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं त्यामध्ये आमच्या सुभाष मामा असेल शिंदे यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी. त्याच्यानंतर संपूर्ण शिंदे परिवार बाबांना 7 बंधू होते 7 बंधू होते आणि एक बहीण होती. संपूर्ण शिंदे परिवाराच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर. आणि ऐका सगळ्या सूचना सगळ्यांचे आभार मानल्याशिवाय कोणी उठू नका. वेळ झालेला आहे मान्य आहे पण आभार मानल्याशिवाय कोणी उठू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वेडे वाकोडे